बहुत सारे हेल्थ इश्यूज थे सर, बहुत सारे चैलेंजेस थे। मैं तो सुबह उठने का आलस था, जो उठ नहीं पाती थी। काम तो बहुत सारे रहते थे मगर मन नहीं करता था काम करने का। थायराइड का प्रॉब्लम था मेरे को सर, हीमोग्लोबिन कम था, फिर से बहुत मतलब माइग्रेन का एक प्रॉब्लम था मेरे को। मेरा सिर डोकं जास्त दुखायचं सर, काय थोडीशी चिड वगैरे झाली तरी डोकं वगैरे खूप दुखायचं। पीसीओडी प्रॉब्लेम होता सर, बीपी लो होऊन जाईल सारखी सारखी, चक्कर आल्यासारखं वाटायचं। ताई खूप साऱ्या हेल्थ चॅलेंजेस आपण सांगत आहात, इतके हेल्थ चॅलेंजेस होते, खूप मोठी गोष्ट आहे। खूप सारे होते सर, दवाखान्यात जायची, गोळ्या खायची, पेन किलर घरात नेहमी ठेवायची, थोडं काही दुखायला लागलं तर पेन किलर खायची, खाऊन खाऊन खूप सारं हेल्थ म्हणजे बॉडी सुजून गेलेली, हिमोग्लोबिन कमी होतं। चहाची खूप लत होती, चहा नाही पिली का खूप डोकं दुखायचं, मग रात्री 12 वाजो का किती पण वाजो चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं व्हायचं। येस, खूप सारे हेल्थ चॅलेंजेस घेऊन सोनलताई आपण आला आहात या कॉलवरती। तर आपल्याला काय इथे आल्यानंतर बदल झाला आहे का? आपल्या हेल्थ चॅलेंजेस मध्ये आपल्याला काय फायदा झाला? 4 महिने झाले मला सर, खूप सारे प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झालेले आहेत आता। मायग्रेनचा वगैरे नाही ते तर माझे आरबीपी मध्ये आहेत म्हटल्यावरती कॅन्टीन मध्ये गेले सामान घ्यायला तर पहिले 4-5 बॉटल बाम वगैरे घेऊन घ्यायचे सर, सारखं पर्स मध्ये बाम असायचा, डोकं दुखलं लावल्याशिवाय झोप यायची नाही, डोकं राहायचं नाही। पण आता रॉयल फिटनेस फॅमिली आपली जॉईन केली तिथपासून काहीही म्हणजे प्रॉब्लेम्स मध्ये राहिलेले नाहीये सर। आता मायग्रेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, हिमोग्लोबिन 7 ते 8च असायचं, त्याच्यावरती वाढतही नव्हतं, पुष्कळ काही जाव्याने सांगितलं खजूर वगैरे खा, हे खा, नव्हतं वाढत। आता मी परवा रिपोर्ट काढला सर माझा, तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन मध्ये 12% झाले। क्या बात आहे, सो नाईस सोनलताई, इतका छान रिझल्ट आहे आणि नक्कीच आपण नवरात्रीमध्ये आपण कॉलवरती बोलत आहात आणि आपलं आयुष्य अगदी जीवन, शक्ती, ज्ञान आणि धन या सगळ्या गोष्टी असतात आपल्याकडे, पण नवदुर्गा ज्यावेळेला घेऊन जाते तिला आरोग्य तितकंच महत्वाचं असतं आणि रॉयलमध्ये आल्यानंतर रॉयल वेलनेस सेंटरमध्ये आपल्याला इतका छान बदल झालेला आहे आणि नक्की तो जाणून घेणार आहोत। पण मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो, हा सोनलताईंचा पर्सनल रिझल्ट आहे। सोनलताईने यासाठी काय केलं हे आपण नक्की जाणून घेणार आहोत। ताई नेमकं काय केलं तो आपण बदल करण्यासाठी इतका छान? म्हणजे एवढंच फक्त सर, आमच्या इथे मराठी समाजामध्ये तर एक मीटिंग भरली होती की कधीतरी डॉक्टर्स वगैरे येणार आहेत, तुम्ही म्हणायचं लास्ट चान्स तिथं देऊन बघूया म्हटलं। मग आम्ही तिथं सगळे गेलो, तर तिथं दिनेश बांगर सर, सुनील गटके सर, शिवाजी बावलेकर सर सगळे आले होते सर। मग तिथं आम्ही व्हिजिट केली जाऊन, मग तिथं सगळ्यांनी आमचं बॉडी चेकअप वगैरे केलं। बॉडी चेकअप केल्याच्या नंतर मला त्याच्यामधून कळालं की माझ्यामध्ये किती सारे प्रॉब्लेम्स आहेत, किती सारे नाही आहेत, विमा वगैरे सगळं किती काय आहे ते काहीच आपल्याला पहिलं माहित नसतं की आपल्याला नक्की काय होते, काय प्रॉब्लेम आहे। डॉक्टर फक्त एवढं सांगायचे वेट लॉस करा, कसं करा, काही करा, ते काही नव्हते सांगत, काय खा, कसं खा। म्हणजे रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये जेव्हा मी तिथे नाव वगैरे नोंदवलं तेव्हा पटकन जॉईन झाली। खूप छान ताई, आपण येस, आपल्याला हेल्थ कॅम्प लागला होता आणि त्या कॅम्पमध्ये आपल्याला शिवाजी बावळेकर सर भेटले, आपले सर्व कोच भेटले आणि खूप छान आपली जर्नी स्टार्ट झाली। खूप स्वागत आणि अभिनंदन तितकंच आहे, कारण सोनलताईचा आपल्या इतका छान बदल आहे। ऑलरेडी जेव्हा आपले भाऊजी आर्मीमध्ये सर्व करत आहेत आणि ताईला सुद्धा हेल्थची गरज होती आणि ती तिने पूर्ण केलेली आहे रॉयल फिटनेसमध्ये येऊन आणि खूप छान बदल केला आहे। आणि तर मग अभिनंदन तर आहेच आहे। ताई आता इतक्या छान आपण सांगितलेत बदल झालेत, पण आपल्याला याची काही मेडिसिन सुरू होते का आणि ती औषध आता सध्या चालू आहेत का, काय सांगाल? नाही, माझं मेडिकलची बाहेरचे जे दवाखान्यातले औषध वगैरे मी सगळे फेकून दिले त्या दिवशी। सरांनी सांगितले तुम्ही मॅडम द्यायला याच्यामध्ये थोडस टाइम द्या आणि जसं आम्ही सांगतो तुम्हाला कोच सांगतील तसं तुम्ही फॉलोअप करा, तुमचा रिझल्ट 100% निघेल आणि निघाल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला सांगाल की हो सर एवढे प्रॉब्लेम्स होते आता एवढे सॉल्व्ह आहेत। तर 100% तसंच झालंय सर, माझ्यामध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ते आता खूप बरं वाटतं मला। खूप छान अभिनंदन। नक्कीच ताई, आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने, जर डॉक्टरांनी आपल्याला कन्सल्ट केलेले मेडिसिन्स असतील तर ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बंद करणार आहोत, कारण आपण इथे कुणीही डॉक्टर नाहीये, आपण फक्त वेलनेस करतो। आपल्याला इथे कॅलरी मॅनेजमेंट वरती शिकवलं जातं, हा आपला नक्की अनुभव आहे आणि आपल्याला खानपान शिकवलं जातं
आणि नेमकं काय किती% तुमचा वर्कआउट काम करत होता? कोचचं तर मार्गदर्शन घेतलं आहे आणि सकस संतुलित आहार आपण कसं घेता काय सांगाल? सगळं संतुलित आहार सर मी 2 टाईम घ्यायची. एक सकाळी वर्कआउट करायची तेव्हा आणि एक इव्हिनिंग संध्याकाळी वर्कआउट करायची तेव्हा आणि दुपारी एक टाईम जेवण घ्यायची. आणि 10 ते 11च्या आतमध्ये सलाद वगैरे घ्यायचे. म्हणजे आपण जे खातो त्याचं पण एक प्रमाण माहिती पाहिजे आपल्याला, की आपण काय खातो, किती खातो. नुसतं दिवसभर खाणं म्हणजेच आपली बॉडी वाढते, हे सगळं वाढतं असं नाहीये सर त्याच्यामध्ये. येस सोनल ताई, मला ताईला विचारायचं आहे, जर आपला हा हेल्थ कॅम्प लागला नसता आणि माझी सोनल ताई तिथे जर व्हिजिट नसतं केली तर ताईची आजची लाईफ काय असती? काय सांगाल थोडक्यात? खूपच खराब असते सर. गोळ्या खाऊन खाऊन एकदम बेजार झाली असती एवढं सांगू शकते मी. हो ना, आणि नक्की आपली फॅमिली डिस्टर्ब होते जेव्हा घरा कुटुंबामध्ये एक व्यक्ती आजारी असते त्यावेळेला आरोग्य महत्वाचं आहे. खूप छान. माझ्या या नवदुर्गेला खूप साऱ्या आरोग्याच्या शुभेच्छा. अशा जोडून राहा आणि नक्की आपल्याला आता कोणीतरी आरोग्य दिलंय आणि सोनलताई आपण सुद्धा हे सत्कार्य करणार आहात, सत्कर्म चालूच ठेवणार आहात. आपण सुद्धा इतरांना आरोग्य द्यायचं काम करायचं आहे आणि रॉयल फिटनेस फॅमिलीचं मिशनच हे आहे. फ्री ऑफ आपण ज्यावेळेला वर्कआउट देतो, लोकांना हेल्थ देतो, मिशन फिट इंडिया घेऊन जातो आहोत. नक्की आपली ह्या सेवेमध्ये आपणही उतराल अशी आशा करतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्यू सर.